नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्यासमोर येणार आहे. कारण की इथे आता मधुभाऊंमुळे सायलीला आश्रमाची पूर्ण जबाबदारी घेण्याची वेळ आलेली आहे. मधुभाऊंचं आश्रमाचं जे राहिलेले स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आता पुन्हा एकदा स्वतः सायली उभी राहणार आहे. परंतु त्याच गोष्टीचा फायदा घेऊन आता सचिन आणि प्रिया एक मोठा नवा डाव आखणार आहेत. सायली आता आश्रमाच्या मुलांची जबाबदारी घेणार. तेवढ्यातच आता सायलीने एक नवीनच मुलगी पाहिलेली आहे. म्हणजेच मुद्दामच प्रियाने त्या मुलीला ट्रॅप करून आश्रमामध्ये पाठवले, जेणेकरून आता आश्रमामध्ये सायलीच्या विरोधात कुरघोड्या तिला चालू करता येतील. आणि अशाच प्रकारे आता सायलीला अटक होणार आहे. आणि हे सगळं घडणार आहे त्या मुलीमुळे. नेमका असा कोणता प्लॅन आता प्रियाची टीम आखणार आहे, जेणेकरून सायलीला आता अटक होणार आहे आणि पूर्ण सगळी मालिका एका नवीन रंजक वळणावरती येणार आहे. नेमकं काय घडणार आहे सगळं आजच्या या भागामध्ये आपण बघूया. तर आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की सायली आणि अर्जुन हे दोघंजणी एका छानपैकी डेटवरती गेलेले आहेत. एखाद्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडसारखे सायली आणि अर्जुन हे दोघंजणही फिरायला गेलेले आहेत. तर त्याच वेळेला इथे आता सायली ही अर्जुनबरोबर फिरून मस्तपैकी बाहेरून येते. परंतु घरातल्या सगळ्यांना चिंता असते की सायली आणि अर्जुन हे दोघंजणही व्यवस्थित येतील का. आणि त्याचबरोबर सायली अर्जुन आल्यामुळे कल्पना आणि बाकीच्यांच्या जीवात आता जीव आलेला असतो. सगळेजण खूप आनंदी असतात. आणि हे सगळं होत असताना आता अर्जुनलाही खूप बरं वाटत असतं. कारण की किती काही झालं तरीही जे काही सायलीच्या बाबतीत घडतं आहे, सगळ्या ज्या काही चांगल्या गोष्टी घडत आहेत ते सगळं सत्य आता इथे सायलीला आवडत असतं. आणि त्याचमुळे हे सगळं घडत असताना आता सायलीने मनापासून विचार केलेला आहे की काहीही झालं तरीही आपण आता आपल्या घरात आनंदात राहायचे, प्रत्येकाला वेळ द्यायचा आहे, तन्वी म्हणून प्रत्येकाला जपायचं आहे. म्हणूनच आता त्यांची एक छान अशी रोमॅन्टिक डेट कशी घडली आहे या सगळ्याचा विचार इथे आता सायलीच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि त्याचमुळे मग सायली आणि अर्जुन दोघंही त्या बाबतीतच गप्पा मारत असतात. पण अर्जुन सायलीला म्हणतो की बायको, हे बघ, आज तू हे सगळं केलंयस, म्हणजे आज वडापाव वगैरे खाल्लायस, पुन्हा एकदा हे सगळं नको आहे. तेव्हा मग कल्पनाला घरी गेल्यानंतर अर्जुन वगैरे सांगतो की मम्मा, आज गडबड झाली आहे बरं का, तुझ्या या सुनेला वडापाव खायची डोहाय लागले होते आणि तिने सलग 3 वडापाव खाल्लेत. हे ऐकल्यावर आता कल्पना त्याच्याकडे बघते आणि घाबरते की काय बोलतेस हे सगळं तू, हे जे सगळं काही करतेस तू, या बाबतीत मला एक वेगळाच विचार आलेला आहे. म्हणजे सायली, मला खूप भीती वाटते, अश्विनला तुला चेक वगैरे करायला सांगायचं आहे का. तेव्हा मग सायली म्हणते की अहो आई, तसं काहीच नाही आहे, म्हणजे मी ठीक आहे, मला ना खरंच आज असे ना समजा डोहाळे लागलेले खायचे, पण हो घरातले पण नाही बाहेरचं, आणि म्हणूनच मी ते खाल्ले. आता सगळे तिच्यावरती हसत असतात, सगळे तिच्याकडे बघत असतात. नंतर मग आता सायली हे सगळं बोलत असताना कल्पनाला म्हणते की आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी एकदम फिट आहे, मला काहीही झालेलं नाही आहे. म्हणूनच इथे आता हे सगळं होत असताना सगळे तिच्याकडे बघतच राहिलेले असतात. विमल म्हणते की सायली ताई, तुम्हाला जर काही खावंसं वाटलं ना तर तुम्ही मला सांगत जा, उगीच बाहेरचं असं खाऊ नका. म्हणजे हा ठीक आहे, आजचा दिवस तुम्ही खाल्लं, पण तुम्हाला जर काहीही वाटलं तर अगदी हक्काने मला सांगा तुम्ही बनवायला, मी तुम्हाला ते बनवून देत जाईन, परंतु प्लीज असं काही करू नका. त्यानंतर मग आता सुमन हे सगळं आता बघत असते आणि म्हणते की मी पण आहेच ना, मी पण सगळं काही बनवून देत जाईन. सगळेजण आता जे काही सायलीने आज धमाल केली आहे त्याबद्दल हसत असतात आणि ऐकून एन्जॉय करत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता सायली आणि अर्जुन हे दोघंजणी खोलीत जायला निघतात. कल्पना म्हणते की चला, दोघंजणीही खूप दमले असाल ना, जाऊन आता आराम करा, म्हणजे कसं आहे ना, तुम्हाला आता उद्या माहिती आहे ना सायली, तुला कोणाला वेळ द्यायचा आहे. सायली म्हणते की हो, उद्या मला आईबाबांना वेळ द्यायचा आहे, त्यामुळे मला माहिती आहे तो मी आईबाबांना वेळ देईन. पण इथे सायलीला आता आठवण येत असते रविराजची. सायलीचा चेहरा पडतो, प्रतिमा बरोबर ओळखते. प्रतिमा म्हणते की सायली बाळा, मला माहिती आहे तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद असा का हिरवल्यासारखा झाला आहे, तुला बाबांची आठवण येते हो ना. मग बाबांची आठवण आली आहे तर नक्कीच येणार बघ. तेव्हा कल्पना म्हणते की हो अगं, काळजी करू नकोस, रविराज नक्कीच येतील, मला माहिती आहे. त्यानंतर इथे आता प्रियाने जी मुलगी ठरवलेली असते ती खरं तर वेश बदलून आलेली साक्षीच असते. कारण की साक्षीने जी काही फेसची सर्जरी केलेली आहे त्यानंतर तिने मुद्दामच एक वेगळा चेहरा घेऊन आले, जेणेकरून घरात कोणालाही काही संशय येऊ नये किंवा बाहेरही सायली किंवा अर्जुन कोणालाही कळू नये, अशा प्रकारचा चेहरा आता घेऊन साक्षी आलेली आहे.
आणि जेव्हा साक्षीने असा अवतार केला आहे त्याच वेळेला प्रिया तिला म्हणते की तू घाबरू नकोस, तुला इथे आता कोणीही ओळखणार नाही, तुझी जुनी ओळख ही पुसली गेलेली आहे, त्यामुळे घाबरण्याची अजिबातच गरज नाही आहे. आता आपल्याला जे काही करायचं ते आपण अगदी व्यवस्थितपणे करू शकतो. बाकीचे सगळे लोक आपल्या मदतीसाठी आहेत आणि राकेश होता त्याने ही माती खाल्ली आता, त्यामुळे आता फक्त सगळे जे काही माझ्याकडून मला जे काही उपयोग आहेत किंवा तुझ्याबद्दलचे जे काही होप्स आहेत ना ते फक्त तुझ्याकडून आहेत, कारण कोणीच काही तसं करू शकत नाही. मी इथे आतमध्ये आहे त्यामुळे तुलाच माझी मदत करायची आहे. प्लीज एक गोष्ट लक्षात ठेव की तिथे सायलीला बर्बादच करण्यासाठी तुला जायचे, म्हणूनच एक गोष्ट ही डोक्यात ठेवून तुला कायमची जायची. सायलीला किती काही झालं तरीही तुला आता शांत बसू द्यायचं नाही. काही कर, परंतु सायली ही कुठेतरी अडकली पाहिजे. अर्जुन आणि सायली यांचं आयुष्य बर्बाद पाहिजे असं काहीतरी तुला करायचं आहे, असं म्हणून इथे आता प्रियाने हा सगळा डाव आखलेला असतो. आणि त्याचबरोबर साक्षी हे सगळं करायला तयार असते. साक्षीला ती पुढचा टप्पा समजावून सांगत असते की पुढे तुला काय काय करायचं आहे ते. त्यानंतर इथे आता घरात अर्जुन आणि सायली हे दोघंजणही असतात. त्याच वेळेला मुद्दाम हे सगळं दोघांच्या गप्पा सुरू असतात. कसं काय झालं, पुढे उद्यापासून काय प्लॅनिंग करायचं याचा. तेवढ्यात कुसुमताई रडत रडत फोन करते सायलीला आणि सायली खूप मोठा इथे प्रॉब्लेम झाला आहे, तू येशील का. तेव्हा मग सायली विचारते की कुसुमताई तू रडतेस का, काय प्रॉब्लेम आहे. त्याच वेळेला मग आता कुसुमताई सांगते की मधुभाऊंची तब्येत अचानक बिघडली आहे, त्यांना चक्कर येते, त्यामुळे प्लीज जर तू आलीस ना तर खरंच खूप बरं होईल, प्लीज ये, असं म्हणून ती आता बोलत असते. तेव्हा सायली म्हणते की काळजी करू नकोस आणि तू रडू नकोस बघू, कुसुमताई मी आणि अर्जुन सर दोघंजणी येतोय, नको घाबरूस तू, ते आता काय करतायस. तेव्हा ती म्हणते की मधुभाऊ शांत आहेत, ते पडलेत, त्यामुळे मला ना खरंच खूप भीती वाटते. तेव्हा सायली आता म्हणते की तू काळजी करू नको, मी आणि अर्जुन सर लगेचच पोहोचतोय. तेव्हा मग अर्जुन आणि सायली दोघंजणही आता पोहोचलेले असतात तिकडे मधुभाऊंना भेटण्यासाठी. आश्रमात गेल्यानंतर मधुभाऊंचे डोळे जराशे उघडल्यासारखे होतात आणि ते खूप दमल्यासारखे असतात. सायली विचारते की काय झालं मधुभाऊ, तुम्ही असे त्रासलेले का आहात, अचानक काय होते तुम्हाला. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की साऊबाळा मला ना त्रास होतोय, म्हणजे मला चक्करसारखं होतं आहे, मला कळतच नाही आहे हे सगळं मी कसं हँडल करू. आश्रमात तर तुम्ही सगळ्यांनी मला आणलं आणि हे आश्रम पण आपण व्यवस्थितरित्या पूर्ववत केलं, पण मला असं वाटत नाही आहे की हे आश्रम मला चालवता येईल, ह्यात ना काहीतरी प्रॉब्लेम आहे असं मला दिसतोय, काय करू मी काहीच कळत नाही आहे. सायली म्हणते की हे बघा मधुभाऊ तुम्ही ना काहीही करू नका, जे काही करायचं आहे ना ते मी करेन, म्हणजे इथून पुढे आश्रमाची जबाबदारी ना माझी आणि अर्जुन सरांची आहे ना असं समजा, अजिबात काळजी करू नका, सगळं काही जे आहे ते आमच्या पद्धतीने चालेल आणि हो तुमच्या सल्ल्याने चालेल बरं का. आता तरी तुम्हाला ठीक वाटतंय ना, म्हणजे इथल्या आश्रमामधले कोणाचीही गैरसोय होणार नाही. मी आणि अर्जुन सर दोघंही मिळून पूर्ण प्रयत्न करू की हे सगळं कसं हँडल करायचं आहे. आता सायली आश्रम सांभाळणार ही न्यूज जाऊन पोचलेली असते राकेशपर्यंत आणि राकेशने सचिनला ही सगळी गोष्ट सांगितलेली असते. आता सायलीसाठी ट्रॅप रचणं हे प्रियाला आणखीनच सोपं झालेलं असतं. सचिन हा सगळं काही सांगायला प्रियाला येतो आणि पुढे काय करायचं याबद्दल तिचा सल्ला घ्यायला आता तो आलेला असतो. त्याच वेळेला आता प्रिया बोलून दाखवते की हे बघ आपल्याला आता एक काम करायचं आहे, आपली जी साक्षी आहे तिला आपण आश्रमामध्ये पाठवायचं, तिला कामाची गरज आहे असं बोलून तिथे आतमध्ये पाठवायचं आणि त्यानंतरच खरा खेळ सुरू होईल. आश्रमातल्या लोकांना असं सायलीच्या विरोधात भडकवायचं की सगळेजणांनी सायलीच्या विरोधात नाव काढलं पाहिजे आणि सगळ्यांचं आयुष्य हे पणाला लागल्यामुळे सायलीचंही आयुष्य बर्बाद झालं पाहिजे आणि तिला आश्रम आणि मधुभाऊ खूप प्यारे आहेत ना. मग बघ मी सचिन काय सांगते, मी सांगते त्याप्रमाणेच प्लॅन एक्झिक्यूट करा, मग बघा तुम्ही पुढे काय होतं ते. नाही त्या सायलीलाही पुन्हा एकदा खडी फोडायला पाठवला तर नावाची मी प्रिया नाही, मी बघ पुढे आता काय करते, असं म्हणून आता इथे प्रियाने सगळं काही प्लॅनिंग सचिनला सांगितलेलं आहे आणि मग सचिन त्याप्रमाणे सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागला आहे. तर इथे आता सायली ही मधुभाऊंना वचन देते की काळजी करू नका, मधुभाऊ मी आहे ना, मी सगळं काही आश्रम सांभाळू शकते, तुम्ही फक्त इथे आराम करायचा आहे. तेव्हा मग आता सायली ही म्हणजे मधुभाऊंचा चेहरा जरासा खुलतो, कारण की त्यांना आश्रमाचंच टेन्शन असतं आणि ती जबाबदारी आता सायलीने घेतल्यामुळे त्यांना खरंच खूप बरं वाटलेलं असतं. तर इथे आता हे सगळं होत असताना कुसुमताई ही म्हणते की सायली बघ मधुभाऊंना खरंच खूप बरं वाटलं, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित झाल्यात. तेव्हा आता मधुभाऊ हे काही खायला तयार होत नसतात. सायली म्हणते की थांबा, असं कसं खायला तयार होत नाही आहेत ते. तेवढ्यातच आता तिथे साक्षी जी प्रियाने पाठवलेली असते ती तिथे पोचलेली असते.
आणि सायली आणि अर्जुन या दोघांमध्ये बोलणं होत असतं. सायली म्हणते की कुसुमताई, आजचा स्वयंपाक ना मी बनवते. तेव्हा मग कुसुम म्हणते की अगं साऊ बाळा, तुझी अवस्था बघ. तेव्हा ती म्हणते की अवस्था वगैरे काही नाही आहे, आजचा स्वयंपाक ना सगळ्यांसाठी मी बनवते. मग तर मधुभाऊ माझ्या हातचा खायला नक्की तयार होतील. म्हणूनच ना मी आज स्वयंपाक बनवते, मग बघूया कसे मधुभाऊ खायला तयार होत नाहीत ते. असं म्हणून आता इथे सायली ही तयार झालेली असते सगळं काही करण्यासाठी. परंतु तेवढ्यातच आता समोरून साक्षी ही आलेली असते. आता दरवाजात अशी अनोळखी मुलगी पाहून अर्जुन म्हणतो की सॉरी, तुम्ही कोण आहात, ओळखलं नाही तुम्हाला. तेव्हा मग ती बोलून दाखवते, मी तुम्हाला माझं नाव सांगू काय. खरंच आता ती असं बोलल्यावर कविता असं पटकन बोलते, कारण तिला तिचं नाव हे खोटं सांगायचं असतं. तेव्हा मग आता सायली तिथे येते आणि म्हणते की सॉरी, मी तुम्हाला यापूर्वी इथे कधी पाहिलं नाही. तुम्ही कोण आहात, म्हणजे मी बघितलं नव्हतं तुम्हाला याआधी. तेव्हा आता ती म्हणायला लागते की हो, म्हणजे मी इथे नवीनच आहे, या शहरातच मी नवीन आहे. आता अशा प्रकारे प्रियाच्या प्यादाने म्हणजे साक्षीने तिथे एंट्री केली असते आणि एंट्रीमध्ये आता सायली तिला विचारते की म्हणजे नक्की कशासाठी तुम्ही इथे आला आहात. तेव्हा ती म्हणते की इथल्या आश्रमाबद्दल मी खूप ऐकलेलं आहे. म्हणजे हे जे आश्रम आहे ना, या आश्रमामध्ये मला खरं तर राहण्याची गरज आहे. माझं कोणी नाही आहे, प्लीज मला तुम्ही इथे राहू द्याल का. आता मात्र सायली ही नेहमीप्रमाणे दयाळू आणि मायाळू. सायली म्हणते की बरं ठीक आहे, मग तुमची पत्ता वगैरे, तुम्ही कुठे राहता काय, सगळं काही सांगा. तेव्हा ती सांगते की मी इथे राहतच नाही, मला खरं तर म्हणजे मी एकटीच आहे इथे, नवऱ्याने मला टाकून दिलेली आहे, त्यामुळे मी इथे राहायला आली आहे. प्लीज तुम्ही समजून घ्याल आणि मला इथे राहू द्याल का. मी माझी सगळी माहिती सांगेन तुम्हाला हळूहळू, फक्त मला इथे आसरा हवा आहे आणि इथली हवी तर सगळी कामं मी करेन, असं ती म्हणते. त्याच वेळेला मग कुसुमला मदतीला म्हणून सायली त्या कविताला आतमध्ये घेते. खरं तर ती वेश बदललेली साक्षीच असते. आता सगळी मुलं ही भुकेलेली असतात. सायलीने सगळ्यांसाठी जेवण बनवलेलं असतं. त्याच वेळेला आता सायली किचनमध्ये जेवण बनवते आणि ती मी काही मदत करू का या बहाण्याने साक्षी आतमध्ये शिरते. तिकडे किचनमध्ये कोणीही नसताना ती मुद्दाम सगळ्या पदार्थांमध्ये, जो पदार्थ मुलांना वाढायचे असतात त्यामध्ये विष घालून ठेवते. आणि त्याचमुळे आता जेवण वगैरे सायलीचं बनवून झालेलं असतं, तिने विष घातलेलं असतं, म्हणजेच कविताने विष घातलेलं असतं आणि सगळी लहान मुलं ही बाहेर खेळत असतात. सायली आणि अर्जुन बाकीचे सगळेजण छान असे बाहेर एन्जॉय करत असतात. त्याच वेळेला मग आता इथे सायली पण त्यांच्याबरोबर एन्जॉय करते आणि अर्जुन लगेच म्हणतो की चला आता जेवणाची वेळ झालेली आहे, म्हणून सगळ्यांनी जेवायला जायचं आहे. असं म्हणून आता ती सगळ्यांना जेवायला घेऊन जात असते. आणि मग त्याच वेळेला इथे आता मुद्दामच कविताने हे सगळं घडवून आणलेलं असतं. सगळ्या लहान मुलांना जेवण वाढल्यानंतर त्या लहान मुलांच्या पोटात दुखायला लागतं आणि त्यांना उलट्या, अचानक जुलाब उलट्या व्हायला लागतात आणि त्यातली काही मुलं दगावली जातात. तर हे पाहिल्यावर सायलीला खूपच मोठा मनावर आघात होतो, तिला धक्का बसलेला असतो. अर्जुन अचानक ॲम्ब्युलन्स बोलवतो आणि सगळ्यांना मुलांना ॲडमिट करतो, परंतु त्यातली 2 ते 3 मुलं दगावतात. आता ह्यामुळे सायलीला इतका धक्का बसतो आणि याची सगळ्यात मोठी आता ब्रेकिंग न्यूज झालेली आहे. आणि मग आता इथे हे सगळं घडल्यामुळे जेवण तर सायलीने बनवले. पोलीस इन्स्पेक्टर आल्यानंतर या सगळ्या गोष्टींमधून जेवण ज्या व्यक्तीने बनवले त्या व्यक्तीला आता अटक करण्यात येणार आहे. म्हणजे सायलीला आता अटक केली, कुसुमला आणि अर्जुनला आता या सगळ्याचा जबरदस्त धक्का बसलाय. या प्रकरणामुळे आता सायलीला अटक झालेली आहे. तर इथे सचिन आणि प्रियाचा डाव हा यशस्वी झाला आहे. नेमकं पुढे कसं आणि काय घडणार, अर्जुन या सगळ्याच्या तळाशी कसा जाणार आहे, सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरेल. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.